मकर संक्रांत निमित्त शहरात विक्रीसाठी आलेल्या पतंग, राष्ट्रीय ध्वजाची चित्रे तसेच नायलॉन मांजा विक्रीस करणाऱ्या दुकानदाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। मकर संक्रांत निमित्त शहरात नवापूर शहरात आलेल्या पतंग, राष्ट्रध्वजाला तसेच चित्र, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून कायदेशीर कारवाई होण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजय सोमनाथ तिजवीज सह नागरिकांनी तहसीलदार मंदाल कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बापकर व मुख्याधिकारी यांना सदरचे निवेदन दिले आहे। नवापूर शहरातील जागरूक नागरिक यांनी नम्र निवेदन सादर करण्यात आले आहे। नवापूर शहर हे गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आहे। राज्याच्या रीतीरिवाजाप्रमाणे चालणारे असून शहरात सालाबादाप्रमाणे दरवर्षीप्रमाणात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग हवेत उडवली जात असतात। सदर दिवशी अनेक प्रकारच्या रंगबिरंगी पतंग उडविताना पाहावयास मिळत असतात, परंतु सदर पतंग व मांजा विक्री करणारे दुकानदार हे आपली विक्री वाढविण्यासाठी त्यांच्या दुकानात विविध पतंग, नायलॉन मांजा सोबत भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा रंगाच्या पतंगा विक्रीसाठी ठेवत असतात। सदर पतंग जेव्हा ग्राहक घेऊन गेल्यावर मकर संक्रांतीच्या दिवशी राष्ट्रीय ध्वजाची चित्र असलेली पतंग आकाशातून कापल्यानंतर खाली पडते, त्यावेळी त्याचे पावित्र्य राखले जात नाही। सदर पतंगा या रस्त्यावर, गटारीत, उकिरड्यावर तसेच रहदारीच्या ठिकाणी खाली पडल्या असल्याने त्याचा अपमान होत असतो। लोकांच्या पायाखाली त्या येत असतात। यामुळे देशभक्ती व राष्ट्रभक्तीचे मन दुखावली जात असतात। यावर्षी 14 जानेवारी 2021 रोजी मकर संक्रांती हा सण साजरा होणार आहे। या दिवशी भारतवासी मोठ्या प्रमाणावर पतंग उडविण्यासाठी येत असतात। या दिवशी कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे चित्र असलेली पतंग रस्त्यावर, गटारीवर फाटलेल्या अवस्थेत आढळून येतात। त्यामुळे राष्ट्रध्वजाची एक प्रकारे विटंबना होत असते। म्हणून प्रशासनाने सदरची बाब गांभीर्याने घेऊन पतंग वापरण्यात येणाऱ्या या राष्ट्रध्वजाच्या पतंगा तसेच येणारा नायलॉन मांजा, चायना मांजा विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी विजय तिजवीज, दर्शन ढोले, छोटू अहिरे, प्रवीण पाटील, बापू वाघ, दिलीप पाटील, विनायक मराठे, अजय मोहने, अशोक साठे, दादाजी सोनवणे आदी उपस्थित होते। या नवापूर शहरात किंवा पूर्ण भारतात मकर संक्रांतीचा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। या पतंग विक्रीसाठी विविध प्रकारचे दुकानावर पतंग विक्री करण्यासाठी दुकानदार पतंग उपलब्ध करतात। त्याच्यात राष्ट्रध्वज चे चित्र असतं, तसं नायलॉन दोराच्या विक्रीसुद्धा करतात। ते शासनाने या दुकानदारावर जाऊन चौकशी करावी आणि ते आढळल्यावर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही निवेदन मार्फत मागणी करत आहोत। आम्ही समस्त नवापूर शहरातील नागरिक। MDTV साठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर प्रतिनिधी।